बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आपल्या सोबत जोडलेले गेलेले आहेत। सुप्रिया ताई, अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळलेला आहे आणि 5 ते 6 पर्यटक दगावल्याची भीती व्यक्त केली जाते। होय, धक्कादायक बातमी आलेली आहे। माझं पुण्याच्या कलेक्टरांशी आता सविस्तर बोलणं झालेलं आहे। NDRF ची टीम तिथे पोहोचलेली आहे आणि सगळेच आमचे पण जे सहकारी त्या भागात राहतात त्यांना विनंती केली आहे की तिथे जाऊन जितक्या लोकांना मदत करता येईल त्यांना करा। नक्की किती लोक आहेत काय ह्याचा काही अंदाज येत नाहीये। आता लोक घाबरलेले आहेत, पॅनिक मध्ये, पण आता ही वेळ प्रत्येक तिथे असलेल्या पर्यटकाला मदत करणे, त्याला वाचवणे आणि सुरक्षित ठिकाणी आणणे ह्याला प्राधान्य आपण द्यायची गरज आहे। आता सुप्रिया ताई, तुमचं जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे। सध्या बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे आणि काही माहिती मिळते का की किती पर्यटक वाहून गेलेत, किती दगावलेत याबद्दलची काही? आता ती कुठलीही माहिती नाहीये। एवढीच माहिती आहे की NDRF ची टीम पोहोचलेली आहे, प्रशासन पूर्णपणे ऍक्टिव्हेटेड आहे आणि सगळे, माझी एवढीच म्हणजे मी प्रार्थनाच करतेय की बाबा अंधार व्हायच्या आधी हे ऑपरेशन आपण क्लिअर केलं पाहिजे, कारण का परत एकदा अंधार झाला आणि पाऊस वाढला तर परत काम कसं करणार अंधारात ना। त्याच्यामुळे सगळी ती जागा मोकळी करणे अंधार व्हायच्या आधी आणि जास्तीत जास्त लोकांना तिथून सुरक्षित बाहेर काढणं ह्याच्यावर प्राधान्य देण्याची गरज आहे। सुप्रिया ताई, तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारते। खरं तर आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं की पूल जीर्ण झाला होता, नवीन पुलाची मागणी करण्यात आली होती, मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं आणि पावसाळ्याआधी पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जातं का? नाही, एक तर मी तुम्हाला सांगू, आता ही टीका टिप्पणी करायची वेळ नाही। आता वेळ आहे तातडीने मदत घ्यायची आणि लोकांना मदत करून सुरक्षित दे। उद्या जरूर ह्याचा सगळ्याची इन्क्वायरी तर मी मागीनच, पण ही ती वेळ नाही। आता ही वेळ आहे लोकांना वाचवणं, मदत करणं। उद्या आपण एकदा लोक आपले सुरक्षित ठिकाणी आले की आपण याची चर्चा करू आणि अर्थातच सुरक्षिततेच्या बाबतीत नो झोन्स करायला पाहिजेत। आणि हे अनेक वेळा सरकार करतं की जेव्हा जेव्हा अशा कुठल्या घटना म्हणजे पावसाळा येतो तेव्हा काही एरियाज हे बंद केले असतात टुरिझमसाठी, पर्यटकांनी नो झोन असतो तो, त्याच्यामुळे हा का नाही बंद केला वगैरे। पण आता ती वेळ नाही, आता वेळ तातडीने मदत करून तिथल्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षित ठिकाणी नेणं ह्यालाच प्राधान्य द्यायचंय। आपण बाकीच्या इन्क्वायरी वगैरे टीका टिप्पणी ती उद्या करू, आता लोक तिथून सुरक्षित बाहेर काढणं हेला प्राधान्य देऊया। सुप्रिया ताई, NDRF ची टीम सुद्धा दाखल झाली। सध्या या सगळ्या पर्यटकांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले? नाही, त्याची मला माहिती नाही, कारण का मीही कलेक्टरांचा फार वेळ घेतला नाही, कारण का कलेक्टर लीड करतायत हे। मी फक्त त्यांना विचारलं की आम्ही अजून काय मदत करू शकतो का। त्या भागातले आमचे सगळे सहकारी पदाधिकारी, त्यांना आम्हाला सगळ्यांना आम्ही फोन केलाय की तुम्ही धावून जो एरिया आहे तिथे लोकांना जेवण द्या, गाड्या लावा, लोकांना तिथून बाहेर काढा हे आणि सुरक्षित ठिकाणी आणा, ह्याला प्राधान्य देऊया। आता स्थानिक आमदारांची काही बोलणं झालं? नाही बाबा, माझं नाही कुठल्या आमदारांशी। मी फक्त कलेक्टर आणि NDRF यांच्या टच मध्ये आणि स्थानिक पदाधिकारी ओळखीचे, जे कोणी आमचे मित्र परिवार ओळखीचे, संघटनेतले पदाधिकारी यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आम्ही आहोत। सुप्रिया ताई, धन्यवाद या सविस्तर सगळ्या प्रतिक्रियेसाठी।